नमस्कार, मी रवी लोखंडे टायगर टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मी आता मंचर शहराच्या प्रभाग क्रमांक 5मध्ये आलेलो आहे. कारण की मंचर शहरात तुम्ही प्रत्येक भागात जा, टोळक्याने फिरणारी कुत्री मिळतात आणि त्यांना नागरिकांचा त्रास होतो आहे. आणि ह्या त्रासावरतीच एक जालीम उपाय म्हणून मंचर नगरपंचायतने एक उपाय शोधला आहे. तो जाणून घेऊया आपण. आपल्यासोबत आहेत मंचर शहराचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात बघते. नमस्कार. नमस्कार. आता जे तुम्ही पाहत आहे मंचर शहरामध्ये अनेक ठिकाणी हिंसक कुत्री वाढली होती. लहान मुलं असतील, नागरिकांवरती चावा घेण्यासाठी, अटॅक करण्यासाठी अतिशय ॲग्रेसिव्ह झालेली बरीचशी कुत्री आढळून येत होती. बऱ्याच नागरिकांच्या या ठिकाणी तक्रारी होत्या का याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे. त्यानंतर आम्ही संबंधित स्क्वॉडशी एक एजन्सीशी संपर्क साधून त्यांच्याद्वारे आता या मंचर शहरामधील बऱ्याच ठिकाणी ती स्क्वॉड जाऊन कुत्री पकडण्याचं काम चालू आहे, जेणेकरून लहान मुलांना, नागरिकांना त्याच्यापासून थोडासा दिलासा मिळेल या उद्दिष्टाने हे काम चालू आहे. नगरपंचायतकडे याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या का? हो, नागरिकांच्या बऱ्याच लेखी तक्रारी आहेत, तोंडी तक्रारी आहेत. फोन करून प्रत्येक नगरसेवकांना सांगण्यात येत आहे का आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी असे कुत्रे लहान मुलांकडे धाव घेत आहेत, चावा घेण्यासाठी हे करतायत. एका आपल्या नगरपंचायतच्या साफसफाई कर्मचाऱ्यांनासुद्धा एका कुत्र्याने या ठिकाणी आता गेल्या मागच्या महिन्यातच चावा घेतला होता. म्हणजे अशा अनेक गंभीर प्रकार घडत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं असेल यापूर्वी आता बातम्यांनासुद्धा काही ठिकाणी कुत्र्यांच्या टोळक्यांनी लहान मुलांवर हल्ले केलेले पाहिलेत आपण. एका महिलेवरती चाकण या ठिकाणी झालेला हल्ला आता गेले 2-3 महिन्यापूर्वीच आपण पाहिला होता. आता ही सगळी प्रक्रिया कशी राबवली जाईल? ही कुत्री या ठिकाणून पकडले, आता त्यांची पुढची प्रक्रिया काय असेल? या ठिकाणी ज्यावेळेस पकडून नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना आपण एक शेड बनवलेला आहे. आपली जी कचराकुंडी आहे वरती क्रीडा संकुल या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी एक शेड बनवलं गेलेलं आहे. त्यामध्ये त्यांच्यावरती लसीकरण करून, जे कुत्रे पाळीव आहेत तर त्यांच्यावरती योग्य ती प्रक्रिया करून लसीकरण करून ते कुत्रे पुन्हा आपण सोडण्यात. पण जे हिंसक आहेत ते आपण त्या ठिकाणीच त्यांना ठेवणार आहोत. आणि याच्यावरती काय झालं, या मंचर शहरामध्ये अलीकडे पाहायला गेलं तर अनेक कुत्री अचानक वाढली गेली. मग ही अचानक वाढलेली कुत्री, बरं मोठ्यांनी कुत्री अचानक आली कुठून, तर याच्यावरती काही शंका उत्पन्न होत आहे. त्यानंतर काही नागरिकांनी आम्हाला असं सांगण्यात आलं का रात्रीच्या 1-2च्या सुमारास काही गाडी येऊन या ठिकाणी कुत्रे सोडून गेले. मग असे प्रकार या शहरामध्ये घडत आहेत. त्यामुळे त्याच्यावरती आम्ही थोडंसं लक्ष देऊन आहे का असे प्रकार घडू नये. वसंत भाऊ, या ठिकाणी जे मंचर शहरात कुत्री वाढली ते ह्याला एक असं कारण सांगितलं जातं की आजूबाजूला बिबट्याचा वावर वाढला, बिबट्याच्या भीतीने ही कुत्री मंचर शहराचा आसरा घेतात. ते प्रमुख कारण असू शकतं, परंतु माझ्या मते का ह्या शहरामध्ये माणसांपेक्षा कुत्री जास्त दिसतात. जेव्हा तुम्ही संध्याकाळची वेळ असते तेव्हा तुम्हाला मी बक्षीस देईल का तुम्ही एकट्याने फिरून दाखवा. एका ठिकाणी 200-300 कुत्र्यांचा समूह बसलेला असतो. माणसांची डेअरिंग होत नाही. 2-3 जरी गाडीवरची 2 व्हीलरची जाणारी व्यक्ती असेल त्याच्या पाठीमागं ती रात्रीचे लागतात आणि त्यामुळं ती व्यक्ती पडली जाते, त्याला दुखापत होती, जखम होती. अनेक बाईट्स या कुत्र्यांनी लोकांना घेतलेले आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये तुम्ही जा आणि संपूर्ण एक 5-6 महिन्याचा कालावधीमध्ये किती लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे ते तुम्हाला सगळं कळत. आता ही जी नसबंदी केली जाते याच्यातून यांची संख्या आटोक्यात येईल का? संख्या आटोक्यात येईल, परंतु यामध्ये नागरिकांनी देखील दक्ष राहण्याची गरज आहे. कारण नागरिक काय करतात माहिती का, कुत्र्यांना खाद्य पुरवतात, जेणेकरून सुप्रीम कोर्टाची एक गाईडलाईन आहे की भटक्या कुत्र्यांना जर कुणी खायला घातलं, बिस्किट खायला घातली, इतर काही पदार्थ खायला घातलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. परंतु नागरिक ह्या सगळे सूचनेकडं दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी या कुत्र्यांना खाण्याच्या वस्तू मिळतात त्या ठिकाणी त्या कुत्र्यांची संख्या वाढती आणि ती संख्या वाढल्यामुळं त्यांच्या टोळ्या असतात आणि त्या टोळ्या छोट्या मुलं असतील, मोठी माणसं असतील, सर्वांवरती ते हमला करतात. त्याच्यामुळं नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया करून भूतदया, प्राणीदया या नावाखाली कुत्र्यांना खाणं घालण्याचं बंद करा. जेणेकरून एक दिवस असा येईल की स्वतःला चावल ते कुत्रं, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल का काय परिस्थिती असतो. जोपर्यंत दुसऱ्याला ते कुत्रं चावतं तोपर्यंत आपल्याला ते काही वाटत नाही. त्याच्यामुळं माझी त्या सर्व प्राणीमित्रांना देखील विनंती की कृपया त्यांना खाण्याचे पदार्थ देऊ नका, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. असं काही कृत्य नागरिकांनी करू नये. संदीप भाऊ, वसंत भाऊने जो आत्ता मुद्दा उपस्थित केला की जागोजागी ठिकाणी काही व्यक्ती असतात की कुत्र्यांना गोळा करणे, त्यांना खाद्य देतात, पण ज्यावेळेस खाद्य देण्याची जबाबदारी ते घेतात पण त्यांच्यामार्फत इतरांना त्रास होणार ह्याची ती जबाबदारी घेतील का? याबाबत कठोर भूमिका काय नगरपंचायत घेईल का? या विषयावरती आम्ही त्या संबंधित व्यक्तींबरोबर 1-2 वेळा बोललो होतो.
जर त्यांना म्हटलं तुमचं ठीक आहे पाळीव प्राण्यावर प्रेम केले पाहिजे, ते पण प्राणी जीव आहे याचे आम्हाला कळतं, परंतु जर ज्या वेळेस ते हिंसक होतात तर ते त्या ठिकाणी पाहत नाही लहान मूल आहे का मोठा माणूस आहे किंवा नागरिक आहे, इतर कुणावरही ते हल्ले करतात. त्यामुळं जर त्यांना तसं करायचं असेल तर आपण जे या ठिकाणी वरती जे त्यांचं हे केलेलं आहे राहण्यासाठी संकलन, तर त्या ठिकाणी त्यांना ते प्राणीदया मित्रांना माझी विनंती आहे का त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांना खाद्य द्यावं आणि किंवा इतरत्र ठिकाणी त्यांनी करू नये, कारण जेणेकरून नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे अशी आमची विनंती. असा छानसा उपक्रम मनसर नगरपंचायतीने हाती घेतला आहे. मला वाटतं नक्कीच मनसरकर यांना मनसर नगरपंचायतला सहकार्य करतील आणि जो काही नागरिकांना जो त्रास आहे तो त्रास कमी होईल अपेक्षा धरूया. थांबतो. धन्यवाद.